नमस्कार. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि आपल्याला सर्वांनाच काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मिरची भजी. तर ही मिरची भजी बनवायला सुरुवात करूयात. इथे मी हे बघा 250 ग्रॅम मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत, कोरड्या करून मध्ये अशा चिरून घ्यायच्या. यामध्ये बी जे आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे मिरची तिखट लागणार नाही खाताना जास्त. आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर नाही काढलं तरीही चालतं. ही मिरची जास्त काही तिखट नसते. बघा मी इथे मिरच्यामधलं पूर्ण बी अशा पद्धतीने काढून घेतलं आहे. मी यामधलं पूर्ण बी काढून घेतले कारण माझ्याकडे लहान मुले आहेत खाण्यासाठी, त्यामुळं. आणि इथे आपल्याला एका भांड्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. मी यामध्ये अजून अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे. यात आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि तिखट घालायचं आहे. तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. थोडंसं घातलं आहे मी आणि हे मिक्स करून घेतलं आहे. पाणी घालून आपल्याला हे पीठ भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. मी या मिरच्यांची भजी पहिल्यांदाच बनवली होती आणि ती खूप छान मस्त कुरकुरीत झाली होती आणि खायला देखील खूप छान लागली. हे पहा, इथे आपलं हे पीठ छान भिजून झालं आहे. आपण ज्या पद्धतीने भज्याचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने थोडंसं पातळ भिजवलं आहे. आणि यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या बुडवून घ्यायच्यात. अशा पद्धतीने सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. तेल देखील आपलं तापलं आहे. तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे. हे पहा, या पद्धतीने तांदळाचं पीठ टाकल्यामुळे ही भजी छान अशी कुरकुरीत होतात आणि खायला छान कुरकुरीत लागतात, खमंग लागतात. हे पहा, आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत, पलटी करायचे आहेत. हे बघा, इथे आपली ही भजी छान कुरकुरीत तळून झाली आहेत. पाहू शकता तुम्ही, रंग पण खूप छान आला आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत दिसत आहेत. काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेली भजी पण आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहेत. हे पहा, एकदम मस्त. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. हे पहा, मी इथे राहिलेली भजी तळून घेते. इथे आपली मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग मिरची भजी तयार आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.